स्पेशल पर्पज डायोड अँड देअर ॲप्लिकेशन्स. मित्रांनो, BEE आपला सब्जेक्ट हा मल्टी चॉईस क्वेश्चन्स आहे, त्याच्यामुळे थोडं अंडरस्टँडिंग तर हवंच. आणि बऱ्याच स्टुडंट्सचा असा गैरसमज असतो की याच्यात फक्त थिअरीच येईल. नाही बाबांनो, बऱ्याच वेळा ते डायोडचे आपल्याला जे कपॅसिटर इंडक्टर सर्वांचे सिम्बॉल सुद्धा विचारले जातात. बऱ्याच वेळा मॅच द पेअर येतात, त्या अनुषंगाने त्या प्रकारचा स्टडी तुम्ही करायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक रिव्हिजन करूया, शॉर्ट रिव्हिजन या चॅप्टरचं. आणि त्यानंतर तुमचं मत सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, नक्की आवडल्यास लेक्चर तर आणखी आपण ही सिरीज कंटिन्यू करू. ठीक आहे, तर बघा, हा सर्वात पहिला टॉपिक आपला पॅसिव्ह कंपोनंट्स अँड ऍक्टिव्ह कंपोनंट. स्क्रीनवर तुम्हाला विजिबल थोडं कदाचित व्हाईट कलर फ्लॅश होत असेल, त्यामुळे मध्ये मध्ये लेक्चरच्या मध्ये मध्ये इथे तुम्हाला व्हिज्युअल सुद्धा येत जातील. पॅसिव्ह कंपोनंट्स म्हणजे काय, जे कोणतीही एनर्जी कंट्रोलही करू शकत नाही आणि त्या एनर्जीला वाढवू शकत नाही. म्हणजेच द कंपोनंट्स विच कॅन ओनली कन्झ्युम but cannot control the signals current or amplify it. Cannot, they are not able to amplify. Amplify म्हणजे वाढवणे. अशा कंपोनंट्सला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह कंपोनंट्स. याचे एक्झाम्पल आपले नेहमीचेच बाबा, रेजिस्टर, कपॅसिटर, इंडक्टर तुझ्या फॅन मध्ये लावलाय, तुझ्या फोन मध्ये, टीव्हीच्या रिमोट मध्ये. आणि दुसरं म्हणजे ऍक्टिव्ह कंपोनंट. अँड द कंपोनंट्स विच आर कपेबल ऑफ रिसिव्हिंग एनर्जी, दे कॅन कंट्रोल और दे कॅन एम्प्लिफाय द सिग्नल्स रिसिव्ह आर कॉल्ड ॲज ऍक्टिव्ह कंपोनंट. जे एनर्जी घेतात बाबा, त्यांना कंट्रोल करू शकतात आणि त्या एनर्जीला वाढवू शकतात, अशा कंपोनंट्सला आपण म्हणतो ऍक्टिव्ह कंपोनंट. आणि संपूर्ण युनिट या ऍक्टिव्ह कंपोनंट्स मध्ये, ज्यात आपले स्पेशल पर्पज डायोड भरपूर आहेत, आता 4-5 शिकणारच आहोत, आणि BJT वगैरे सर्व आपले आहेत. बरं, ह्या दोघांमधला आता MCQ असेच येतात असं नाही. तर बघा, यांचा रोल्स जर आपण कम्पेअर केला आपल्या घराच्या कन्स्ट्रक्शन्सला, तर पॅसिव्ह कंपोनंट्स दे ऍक्ट्स ॲज अ ब्रिक अँड मोर्टार ऑफ अ सर्किट. कन्स्ट्रक्शन सोबत सर्किट कम्पेअर केलं, म्हणजेच सिव्हिल ब्रँचला आपल्या या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच सोबत जर कम्पेअर केलं, इलेक्ट्रॉनिक्सचा स्टडी ना, तर बाबा हे एक प्रकारे ब्रिक्स म्हणजे विटांचं काम करतात, आपले रेजिस्टर, कपॅसिटर, इंडक्टर. आणि मोर्टार म्हणजे जसं वाळू, रेती मिक्स करून जे सिमेंट मिक्स करून जे आपण तयार करतो बाबा घर बांधायला, मिक्सचर, त्या प्रकारचं काम हे करतात आपल्या सर्किटमध्ये. आणि हे कशा प्रकारचं काम करतात, द ब्रेन ऑफ ऑटोमेशन अँड स्मार्ट सिस्टीम. आणि आजकालचा तर सीन तुम्हाला माहिती आहे बाबा, सर्वीकडे नाही, जगात काही ठिकाणी युद्ध सुरू आहे. आणि जे युद्ध आहे त्या दरम्यान एक फील्ड फार बूस्ट करते मागच्या 2-3 वर्षापासून, आणि युद्धाचेही इफेक्ट तिथेही झाले, ते म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये बाबा, आता माहित तर आहेच तुम्हाला कसलं जास्त काम आहे. नेक्स्ट, PN जंक्शन डायोड, यापासून तर आपला अध्याय सुरू. हा, सेमी कंडक्टर, मेनली मटेरियल सिलिकॉन, जर्मेनियम, हे बाबा नॅचरली प्युअर असतात, तेव्हा ते आपल्या काही कामाचे राहत नाही, त्यांना आपण म्हणतो इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर. पण जसं त्याच्यात काहीतरी इम्प्युरिटी टाकली, त्याला मग त्या प्रोसेसला म्हणतो आपण डोपिंग, आणि मग ते आपल्या कामाचे होतात. मग कमी प्रमाणात इम्प्युरिटी का जास्त प्रमाणात, हे हाय डोप झाला तर तो झेनर डायोड होतो पुढचा. हा, आणि इम्प्युरिटी कोणत्या प्रकारचे मिक्स करतात त्यावरही डिपेंड राहतं, जसं की PN जंक्शन. तर आता आपण केमिस्ट्रीत शिकलोय व्हॅलेन्सी, त्याप्रमाणे जर ट्राय व्हॅलेंट इम्प्युरिटी मिक्स केली ना बाबांनो, तर त्यामुळे होल्स तयार होतात जे पॉझिटिव्ह असतात, आणि याने आपल्याला P टाईप मिळतो. आणि जसं पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी मिक्स केली, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतात, तेव्हा आपल्याला N टाईप मिळतो. आणि या दोघांना एकत्र केलं की बाबा सँडविच तयार होतो, PN जंक्शन डायोड. हा नेहमी बाबा फॉरवर्ड बायस मध्ये काम करतो, आणि याचा रेफरन्स आपल्याला मागच्या फिजिक्स मध्ये होता, बेसिक सायन्स. झेनर डायोड, काही लोक याला झीनर म्हणतात, पण ऍक्च्युअल त्याचं प्रोनाउन्स झेनर आहे. तू काही म्हण बाबा, आपला पेपर काय ऑडिओ ऐकणारा नाही, तो व्हिडिओने चालणार आहे. तर झेनर डायोड हा स्पेशल पर्पज डायोड आहे बाबा. नेहमीचे डायोड आपले फॉरवर्ड बायस मध्ये काम करत राहतात, हा रिव्हर्स बायस मध्ये काम करतो. जसं की मागचं PN जंक्शन, याला जर रिव्हर्स बायस मध्ये काम करत असताना व्होल्टेज ब्रेकडाऊन झालं, तर याचा मग भस्म होतो. तसा हा आपला झेनर डायोड होत नाही. जेव्हा रिव्हर्स व्होल्टेज एका स्पेसिफिक लिमिटच्या पुढे जाते,
तेव्हा त्यातून करंट जाऊ लागतं आणि ते ॲट दॅट टाइम अक्रॉस व्होल्टेज रिमेन्स कॉन्स्टंट इन द झेनर डायोड. दॅट्स वाय इट इज यूज ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. आपलं फोनचं जे चार्जर आहे त्याच्यात हा झेनर डायोड आहे, दिसतो जे स्क्रीनवर तुम्हाला. ठीक आहे, हे मी बोलतोय हे लेक्चर सर्व बाबा एक रिव्हिजन आहे आपली शॉर्ट. पूर्ण डिटेल करायला गेलो तर मला फार वेळ लागेल. एलईडी, हो हो, सर्व जगच आता एलईडीनी व्यापलं गेलं. ऍडव्हर्टाईज, तुझा फोन, तुझ्या फोन मधनं बघतोय काय त्याच्यात एलईडीज आहे ना बाबा, तुझ्या टीव्हीची स्क्रीन. अरे हा बोर्ड, याच्यात सुद्धा एलईडीज आहे. लाईट इमिटिंग डायोड, अतिशय छान डायोड, सगळं जास्त कामाचा आहे म्हणून हा. आणि हा नेहमी फॉरवर्ड बायस मध्ये काम करतो. आता जे पाहिले होल्स आणि इलेक्ट्रॉन्स पी आणि एन टाईपचे, हे जेव्हा बाबा एकत्र येतात एका जंक्शनला, तेव्हा जी एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी असते, त्याला एलईडी हा फोटॉन मध्ये म्हणजेच लाईट एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी, याला कशात लाईट एनर्जीत कन्वर्ट करतो. याच्या अगदी अपोजिट, एलईडीच्या अगदी विरुद्ध काम करणारा म्हणजे फोटॉन रिसीव्ह करून त्याला इलेक्ट्रिक याच्यात कन्वर्ट करणारा ही एक डायोड आपल्याकडे आहे. आता येतोच तो बोर्ड, तो म्हणजे फोटो डायोड. फोटो डायोड. आणि हा काय, एलईडी. डायोड नको लावू पुढं, ऑलरेडी डी फॉर डायोड आहेच तिथे. हा, यालाच आणखी मी दाखवलेलं आहे बाबा. हे बघ, जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन हाय एनर्जी स्टेट मधून ग्राउंड स्टेट म्हणजेच होल मध्ये पडतो बाबा आपल्या भाषेत, तेव्हा तो उरलेली एनर्जी ही फोटॉनच्या याच्यात बाहेर टाकतो. एलईडी, वर्किंग ऑफ एलईडी. आणि हा आता तो बाहेर जर टाकतोय बाबा, तर आपल्याला फिजिक्स शिकवतं की हा जो लाईट असतो हा 7 कलर्सने बनलेला आहे. इंद्रधनुष्य आपल्याला ते दाखवतो ना, आणि तू शिकतोय धनुष सरांच्या याच्यात. तर हे जे 7 कलर्स आहे, कोणता कलर नेमका तो इमिट करेल एलईडी, इट डिपेंड्स ऑन इट्स डोपिंग मटेरियल अँड ऑफकोर्स सेमीकंडक्टर मटेरियल. ह्या मटेरियलवर डिपेंड आहे, डोपिंगवर, की तो कोणता लाईट इमिट करेल. हा, हो हो हो. आणि बघ बाबा, लक्षात ठेव, हे कलर जरा जास्त चमकताय का स्क्रीनवर? नाही, छान दिसत आहे. हा, आता हे यातनं येण्याची शक्यता बरीच. एमसीक्यू, कुठलं मटेरियल म्हणणं काय बाबा तुझं कोणता येतो. आता हे कसं लक्षात ठेवायचं, हे टोटली डिपेंडेड ट्रिक्सवर. तुम्ही कोणती तरी ट्रिक्स तयार, जसं आपण रेनबोचे कलर लक्षात ठेवायला व्हीप जॉर असं लक्षात ठेवतो ना आपण, व्हीप जॉर, ते व्हायलेट, इंडिगो, ग्रीन वगैरे वगैरे, शेवटी रेड. त्या प्रकारे याला तुम्ही एक ट्रिक करू शकतात. नावही जरा हे, जसं की येलो कलर आहे, येलो कलर बनतो बाबा सिलिकॉन कार्बाईड. जेव्हा एक मटेरियल त्यात येतं एलईडी मध्ये, तेव्हा तो येलो कलर इमिट करतो. 7 सेगमेंट डिस्प्ले, एलईडीचं सर्वात अगोदरचं एकदम इनिशियल स्टेजचं ऍप्लिकेशन होतं. आता तर एलईडी खूप कॉमन झाले. असं कोणीही नाही ज्याने हे पाहिलं नाही. तुझ्या कॅल्क्युलेटर मध्ये हेच आहे. हा एक नंबर गेला, आता ते झालं असेल आता तुमचं एक हे 7 आपले सेगमेंट्स आहे. एक एक सेगमेंट कमी बन सुरू केले का एक एक नंबर 0 to 9 मधला या 10 नंबर मधला एक नंबर तयार होतो. मग याचं ऍप्लिकेशन कुठे बाबा? स्मार्ट वॉच आहे, तुझी कॅल्क्युलेटर आहे, डिजिटल वॉच आहे, भरपूर ठिकाणी. आणि आपल्या एलईडीचेच मी पेनच नाही काढला काय लेक्चरला. एलईडीचे ऍडव्हान्टेज बाबा, एलईडीचा सर्वात पहिला ऍडव्हान्टेज आहे की इन्स्टंटेनियस ऍक्शन. बटन दाबताच सुरू होतो एलईडी आणि जास्त टिकतो. लो व्होल्टेज किंवा लो करंट कन्झम्पशन त्याचं असतं, म्हणून एलईडी इतके पॉप्युलर झाले. कोणतीही गोष्ट पॉप्युलर होण्यासाठी काही त्याचे ऍडव्हान्टेजेस असतातच. बरं, ह्या डायग्राम आहे बाबा आपल्या 7 सेगमेंटच्या. हा कॉमन कॅथोड असतो, याच्यात कॉमन एनोड असतो. सांगता नाही येत आता एमसीक्यू काय येईल काय नाही, पण एमसीक्यू मध्ये, मल्टी चॉईस क्वेश्चन्स मध्ये ऍप्लिकेशन वाईज क्वेश्चन असतातच. आता म्हणजेच तू किती थोडं अंडरस्टँडिंग केलंय ते त्यांना चेक करायचं राहतं. मग काही गोष्टी मी आता त्या कलर्सच्या सांगितल्या, मटेरियल वगैरे कोणतं आहे त्यातच मग आता मॅच द पेअर पण येऊन जातं बाबा. ठीक आहे बघा, इन्स्टंटेनियस लो व्होल्टेज करंट सांगितलं मी. शॉक रेजिस्टन्स कन्स्ट्रक्शन इज करेक्ट. मोनोक्रोमॅटिक लाईट आउटपुटिंग, यस करेक्ट. आता तुला मोनोक्रोमॅटिकच मिनिंग माहित नाही तर मग विषयच गंभीर आहे बाबा. रेक्टिफायर आणि ऑसिलेटर हे दोन कंपोनंट असे ना बाबांनो, आपल्याला इन्व्हर्टर मध्ये, आपल्या चार्जर मध्ये बऱ्याच ठिकाणी यूज करतो. एसी टू डीसी,
DC टू AC हे करंट सोबत खेळण्यासाठी आपल्याला हे गरजेचे राहतात. आता ह्या रेक्टिफायर मधून मिळणारे DC व्होल्टेज प्युअर कधीच नसतात, ज्यात AC अल्टरनेटिंग करंटचे ट्रेसेस असतात, ज्याला आपण रिपल्स म्हणतो, म्हणजेच पल्सेटिंग DC. आणि हे कचरा असतो, इलेक्ट्रॉनिक्स मधला होते, सिग्नल मधला. आणि हा कचरा काढून टाकण्यासाठी आपण फिल्टर्सचा उपयोग करतो. फिल्टर हे आपल्याला 4 प्रकारचे आहे: शंट फिल्टर, सिरीज फिल्टर. शंट फिल्टर यात लोडला पॅरलल कॅपॅसिटर लावतात. सिरीज मध्ये यात लोडच्या सिरीज मध्ये इंडक्टर किंवा चोक लावला जातो. नंतर LC फिल्टर पण आहे, पाय फिल्टर पण आहे. हा रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, RPS. जर आपण घरात अनरेग्युलेटेड पॉवर सप्लाय यूज केला तर घरातील AC व्होल्टेज कमी जास्त झाला किंवा लोड बदलला, बाबा DC आउटपुट सुद्धा कमी जास्त होतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी आपण RPS यूज करतो, जे नेहमी आपल्याला कॉन्स्टंट DC सप्लाय देते. हा, हेच समजायला मला बराच वेळ लागून जाईल मित्रांनो, फक्त एवढा टॉपिकच तुम्हाला. हा, UPS. लाईट गेली किंवा घरातील व्होल्टेज अचानक कमी जास्त झाला, लाईट गेली किंवा व्होल्टेज कमी जास्त झाला, तर आपल्या काय माझं कम्प्युटर याच्यातला डेटा सुरक्षित राहावा, तो जाऊ नये, किंवा हे डिव्हाइस लगेच ताबडतोब बंद होऊ नये, यासाठी आपण UPS यूज करतो, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. आणि याचे 2 प्रकार आहे मित्रांनो, ऑनलाईन UPS आणि ऑफलाईन UPS. ऑनलाईन UPS हा कॉस्टली असतो, कारण की हा कधीच बंद होत नाही. लाईट गेली तरी आपल्या सिस्टीमवर काहीच फरक पडत नाही, म्हणून तो महाग आहे. ऑफलाईन UPS मध्ये त्याला सुरू होण्यासाठी थोडासा किंचितसा वेळ लागतो, तो म्हणजे 5 मिली सेकंद. यांचं कंपॅरिझन मी तुमच्यासाठी हे करून ठेवलेलं आहे, जे तुम्हाला दिसतच असेल. बाबा आता बोललोच काही गोष्टी, याच्यातलं इन्व्हर्टर नेहमी सुरू राहतं, याच्यातलं जनरली बंद असतं. ऑफलाईन त्याच्या नावातच आहे, ऑफलाईन त्याच्या नावातच. हा, साइन वेव्ह आउटपुट आणि याचं क्वाझी स्क्वेअर वेव्ह आउटपुट. अगोदरचा जो अप्लाइड मॅथमॅटिक्स होता अगोदरच्या स्क्रीन्स मध्ये, त्याच्यात ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन कन्सेप्ट होती, त्यात हे आपल्याला शिकायला मिळायचं. आता ते बंद झालंय, तर ठीक आहे, आता पाठ करून घ्या. हा, झिरो ट्रान्सफर टाइम इथं सांगितलं तुम्हाला 5 मिली सेकंड. M फॉर मिली, हा, S फॉर सेकंड. हाय कॉस्ट, लो कॉस्ट, टोटल आयसोलेशन झालं जे सांगून, आणि नो आयसोलेशन म्हणजे बाबा सुरक्षित एवढं नाहीये. आणि या लेक्चरचा सर्वात महत्वाचा पार्ट मित्रांनो, BEE सब्जेक्टची जी MCQ टेस्ट सिरीज आम्ही आताच लॉन्च केली आपल्या ऍपवर. हे बघा आपलं नवीन ऍपचं डिझाईन, जे ओल्ड ऍप आहे तिथं तुम्ही अपडेट करू शकता, किंवा जुनं अनइन्स्टॉल करून नवीन इन्स्टॉल करा. रजिस्टर ऑप्शन आहे, तिथं तुमचं नाव, ईमेल ID वगैरे, खाली पासवर्ड तुम्हाला वाटेल तो सेट केला तर आपला इंटरफेस येईल. आणि बघा इथं टेस्ट सिरीज ऑप्शन आहे, किंवा पेड टेस्ट, याच्यात तुम्ही जाऊ शकता. या पेड कोर्सेस मध्ये आपले सर्व सध्या सुरू असलेले कोर्सेस आहेत, त्याचाही तुम्ही उपयोग घेऊ शकतात. तर ह्या पेड टेस्ट सिरीज मध्ये MCQ मित्रांनो फक्त 49 रुपीजला आहे मित्रांनो. इतक्या स्वस्त आहे, आपल्या नाश्त्याचे पैसे राहतात. पण विद्यार्थ्यांसाठी बाबांनो, तुम्ही यात चांगले स्कोर मिळवायला हवा. ऑनलाईन एक्झाम आहे, आणि सांगितलंच गेलं आता सर्व. प्रत्येक क्वेश्चनचं तिथंच एक्सप्लेनेशन आहे. बरं, तुम्ही परचेस केल्यानंतर तुम्हाला असे 6 युनिट दिसतील. प्रत्येक युनिटचे काहींचे 98 क्वेश्चन आहे, काहींचे 100 आहे, त्यांच्या युनिटच्या साईज नुसार आहे. सर्व क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केले एका युनिटचे, की त्यानंतर परत शेवटी बघा इथं तुम्ही ही टेस्ट ओके, व्ह्यू नेक्स्ट करून लँग्वेज सिलेक्ट करून टेस्ट सुरू करायची. आणि तुमचे जसे तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करणार, सेव्ह नेक्स्ट करत जाणार. अभ्यास करूनच द्या, आणि नंतर रिअटेम्प्ट पण करू शकतात. म्हणजे तुला तुझी मेमरी पण चेक होईल, की अरे माझ्या हे लक्षात राहतंय का नाही राहते. 2-4 दिवसांनी परत तीच टेस्ट द्यायची. आणि हे सर्व झालं का तुझं जे जे विद्यार्थी आहे त्याच्यात एनरोल केलेले सर्वांसोबत तुझी रँकही तुला कळेल, अभ्यास किती कमी जास्त आहे ते कळेल. आणि बघा इथं वर करेक्ट किती आले, रॉंग केले, काय कसे किती क्वेश्चन आहे ते दिसेल. आणि प्रत्येक क्वेश्चनचं तिथंच आहे बघा, तुझे क्वेश्चन राहतील अटेम्प्ट केलेले, आणि त्याचं एक्सप्लेनेशन इथं खाली प्रत्येकाचं. हे एक्सप्लेनेशन तुझी टेस्ट पूर्ण अटेम्प्ट केल्यानंतर दिसेल, अगोदर दिसेल तर मग ती टेस्टच कसली राहिली. ठीक आहे, तर लेक्चर कसं वाटलं, कसं बरंच मोठं झालंय, काय वाटलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा.
आणखी कोणते सब्जेक्ट तुमची डिमांड आहे ती कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.